प्रकरणात सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येतेय। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता सीआयडीचा फोकस आहे तो फरार असलेल्या 3 आरोपींवरती। सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या आता सीआयडी आवळणार आहे। सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे आणि सुधीर सांगळे अशी या आरोपींची नावे आहेत। सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय सीआयडीला आहे। आता सीआयडीने या तिघांवरती फोकस केलाय आणि या तिघांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता यंत्रणा सज्ज झाल्याचं कळतंय। बीड सरपंच हत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट हीच आहे की आता मेन आरोपी जे संशय त्यांच्यावरती घेतला जातोय असे वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे। म्हणजे त्यांनीच स्वतः सरेंडर ते झाले आहेत सीआयडीकडे आणि आता त्यानंतर सीआयडी उरलेल्या 3 आरोपींच्या मागे लागले आहेत। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, नेमकं काय कशा यंत्रणा कामाला लागल्या आहेत आणि कशा प्रकारे या 3 आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी प्लॅन तयार केला गेलाय? वैष्णवी, वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता सीआयडी आपलं सगळे प्रयत्न, सगळी ताकद आता खुनाच्या आरोपातील मुख्य 3 आरोपींवर लावलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार आता सीआयडीनं या 3 प्रमुख आरोपीला अटक करण्यासाठी, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वेगवेगळ्या पथकांना वेगळ्या ठिकाणी पाठवण्याचं काम सुरू केलेलं आहे। यातला प्रमुख आरोपी जो आहे तो सुदर्शन घुले, जो खून केलेला आहे सरपंच संतोष देशमुख, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा, त्यातला तो प्रमुख आरोपी आहे। आणि त्याच्यासोबतचे 2 आरोपी आहेत, एक तर कृष्णा आंधळे, त्याचबरोबर दुसरा सांगळे आहे, सुधीर सांगळे। या तिघांना अटक करणं ही सीआयडीच्या समोर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, कारण हे तिघे सापडल्यानंतरच या सगळ्या खुनाच्या प्रक्रियेमध्ये त्या तिघासोबत आणखी कोण कोण होतं, त्यांच्यासोबत कोण संपर्कात होतं, त्यांनी कुणाला कॉल केलेत, या सगळ्याचा उलगडा होणार आहे। आणि त्यामुळं वाल्मिक कराडला याच ठिकाणी रात्री उशिरा 2:30च्या सुमारास आणण्यात आलेला आहे। बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये इथं लॉकअप आहे, त्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले। सोबतच यापूर्वी अटक केलेले आरोपीही 3 आरोपी इथेच आहेत। आपण पाहतोय हीच ती बिल्डिंग आपण आता दाखवली ज्या ठिकाणी आता सध्या वाल्मिक कराडला ठेवण्यात आला आहे आणि आता वाल्मिक कराड नंतर मुख्य 3 आरोपींना ताब्यात घेणं गरजेचं आहे। त्याच मागणीसाठी आपण पाहतोय मस्साजोगमध्ये सुद्धा आज जलसमाधी आंदोलन होणार आहे। यानंतर आपण याच प्रकरणातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 20च्या माध्यमातून। वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। खंडणी प्रकरणात कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। हत्या खंडणीचं कनेक्शन असल्याचा सीआयडी वकिलांनी दावा केलाय। पुन्हा एकदा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात की धनंजय मुंडे हेच बीडचे सर्वात मोठे आका असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी वारंवार बीडचे आका असा उल्लेख केलाय। मंत्री धनंजय मुंडेंवरती पक्षातलेच वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नसल्याचं वरिष्ठांचं मत आहे। शिवाय या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची नेत्यांची भावना आहे। अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र यावेत यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी साकडं घातलंय। पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा कुटुंब हे गुण्यागोविंदानं नांदावं असं साकडंच त्यांनी घातलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। तसंच विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील लोक सोडून न गेल्यानं जयंत पाटलांनी समाधान सुद्धा व्यक्त केलंय। दोन 2024 या वर्षभरात राज्यातील मायबाप जनतेनं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले। विकसित महाराष्ट्र, शेतकरी, युवा सक्षमीकरणासाठी आणखी जोमानं सरकार काम करणार असं म्हणत 2024 या वर्षातील काही खास आठवणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उजाळा दिलाय। सरत्या वर्षानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काहीतरी दिलाय। प्रत्येक कुटुंबात सुख समृद्धीची पावलं उमटावीत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात।
ऑस्ट्रेलियातील सिडनीत नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवरती आणि ओपेरा हाऊस या परिसरात नवीन वर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नाशिकमध्ये धार्मिक पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय. पुरातन रामकुंडावरती सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरात नवीन वर्षाचं फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आलं. 31 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री अगदी 12च्या ठोक्यावर न्यूझीलंडच्या नागरिकांनी नवीन वर्षाचं भव्य स्वागत केलं. पुण्यात नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. FC रोड, JM रोड यावरती एकत्र येत नागरिकांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी डीजेच्या तालावरती तरुणांनी ठेकाही धरला. सरत्या वर्षाला मुंबईकरांनी निरोप दिलाय. मुंबईतील विविध पब, डिस्को आणि क्लबमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई सोबतच अबालवृद्धही मोठ्या संख्येनं जमलेले पाहायला मिळाले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठीच आता मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं. मुंबईच्या लोकलनं नवीन वर्षाचं अनोखं स्वागत केलंय. CSMT स्थानकावरती मध्यरात्री 12 वाजता लोको पायलटनं लोकलचा हॉर्न वाजवत तणक्यात नवीन वर्षाचं स्वागत केलंय. या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकर सिद्धिविनायकाच्या दर्शनानं करतात. सिद्धिविनायक दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासनीही भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष नियोजन केलंय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गडावर सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी पाहता आदिमायेच्या दर्शनासाठी 24 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पहाटेपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. नवीन वर्षाचं स्वागत अनेकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनानं केलंय. गणपतीपुळ्याला पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या भाविकांची चोख व्यवस्था मंदिर प्रशासनानं केली आहे. न्यू इयर सेलिब्रेशनचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत देहू नगर पंचायतीनं दारूचा नव्हे तर दुधाचा ही संकल्पना राबवली आहे. रात्री नागरिकांना मसाला दुधाचं वाटप करून नवीन वर्षाचं स्वागतही करण्यात आलं. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देश विदेशातल्या साई भक्तांनी मंदिर परिसर अगदी फुलून गेला होता. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्याच्या तालावरती नृत्य करत जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं. धुळ्यातही भक्तिमय वातावरणात पांझरा नदीची महाआरती पार पडली आहे. आरतीच्या वेळी भगवान शंकर पार्वती, प्रभू श्रीराम, सीता आणि गणपती बाप्पा यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते. दरम्यान तापी नदीच्या धर्तीवरती नवीन वर्षापासून दर मंगळवारी आरती करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागपूरच्या साई मंदिरात सुंदर फुलांची विशिष्ट पद्धतीनं सजावट करण्यात आली आहे. तसंच विद्युत रोषणाही करण्यात आली आहे. आज दिवसभर मंदिरात आरती आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. गुरुद्वाराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान गुरुद्वाराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखो भाविक हे शेगावात दाखल झालेत। भाविकांनी रात्रभर दर्शनासाठी हजारो भक्तांनी रांगा लावल्याचंही पाहायला मिळालं। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले। येणारं वर्ष हे सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना भक्तांकडून करण्यात आली। पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विविध फळांचा वापर करत मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यामुळे विठुरायाचं सावळं रूप अधिकच खुलून दिसतंय। भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभावरती 207व्या शौर्य दिनानिमित्त रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्यानंच विजयस्तंभावरती संविधानाची उद्देशिका लावून आकर्षक फुलमाळांनी सजावट करण्यात आली आहे। बुद्ध मानवंदनाही यावेळी देण्यात आली। आणि आता एक महत्त्वाची बातमी। नव्या वर्षात यूपीआय पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्स पासून ते सोन्या चांदीच्या दरांपर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत। ईपीएफओचा पेन्शनर्सचा नवा नियम सुद्धा नवीन वर्षातच लागू होणार आहे। पाहूयात नेमकं कोणते बदल होणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कुठले बदल होणार आहेत? ईपीएफओचा नवा नियम येणार आहे। ईपीएफओचा पेन्शनर्ससाठी नवा नियम लागू होईल। पेन्शनची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून आता काढणं शक्य होणार आहे। पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरजही नसणार आहे। यूपीआय 123 पेची पेमेंट मर्यादा 5,000वरून 10,000वरती करण्यात येणार आहे। तर स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी यूपीआय 123 पेनं पेमेंट करणं शक्य होणार आहे। सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीजमध्येही बदल होतील। दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवारी आता एक्सपायरी होईल। एनएससी इंडेक्सकडून निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी गुरुवारचा दिवसही निश्चित करण्यात आलाय। जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती व्हॉट्सअप चालणार नाहीये। सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपेरिया Z, LG नेक्सस 4 सारख्या मोबाईलवरती व्हॉट्सअप बंद होणार आहे। यामध्ये HTC Oneचाही समावेश आहे। तर शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखापर्यंतचं कर्ज मिळणार आहे। ई-केवायसी पद्धतीनं शिधापत्रिका धारकांची ओळखही पटवली जाणार आणि काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सोन्याचे दर नवीन वर्षामध्ये 85,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर BMW, मर्सिडीज बेन्झ, ऑडी, महिंद्राच्या गाड्याही महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते। ह्युंदाई, मारुती, सुझुकीच्या गाड्यांमध्ये 25,000पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। तर बाईक आणि कारचे पार्ट सुद्धा महाग होतील। हँडबॅग आणि 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवरती 1% TCS टॅक्स लागणार आहे। दरम्यान अजून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। बीडमध्ये आपण पाहतोय की वातावरण चांगलंच तापतंय। इतर 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणीच आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ही मागणी ते करतायत आणि यासाठीच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। बीडच्या मस्साजोग गावामध्ये ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे। खरं तर कालच ग्रामस्थांनी इशारा दिला होता की आज सकाळपर्यंत या 3ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाव्या, अन्यथा 10 वाजता जलसमाधी आंदोलन सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं। असा इशाराच काल दिला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू झालेलं आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, नेमकं कशी परिस्थिती तिथली? सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही मोकाटच आहेत।
काल वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तो शरण आला. त्यानंतर त्याला 15 दिवसाची कोठडी मिळाली. मात्र खुनाच्या आरोपातील सुदर्शन घुले हा आणि त्याच्यासोबतचे सांगळे आणि आंधळे हे तिघे जण अजूनही फरार आहेत. ती मोकाट आहेत. काही जण असं सांगतायत की ती राज्याबाहेर आहेत, काही जण म्हणतायत की राज्यामध्ये आहेत. मात्र पोलीस का अटक करत नाही आणि त्याचाच संताप, त्या संतापाचा उद्रेक आज मस्साजोग इथं दिसतोय आहे. मस्साजोगचे सगळे गावकरी आता तलावामध्ये उतरलेले आहेत. जोपर्यंत त्या आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. या आंदोलनामध्ये गावातले सगळे लोक सहभागी झाले आहेत. महिला आहेत, लहान मुलं आहेत, मोठी आहेत, सगळेजण आहेत. 5-6 दिवसापूर्वी बीड शहरामध्ये मोठा मोर्चा काढला होता. त्याही मोर्चामध्ये अख्खं गाव बंद झालेलं होतं. गावातले सगळे लोक सहभागी झाले होते. आधी ती स्थिती आहे. सातत्यानं पाठपुरावा करतोय. लोक सगळ्या बाजूने म्हणतायत की मुख्य आरोपीला अटक करा. अटक केल्यानंतर पुढची कारवाई करता येईल, चौकशी करा अशी सगळी मागणी होत असताना तपास यंत्रणा काय करतायत त्या तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करत हे आज आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. गावकरी संतप्त झाले, घोषणाबाजी सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये आता पोलीस प्रशासन काय करणार त्यावर सीआयडी पथकाकडून जी वेगवेगळी पथकं नेमलेली आहेत त्यांच्यावर खरंच या नक्कीच सगळ्या माधव, आपण पाहतोय की आता जलसमाधी आंदोलन सुरू झालंय आणि एकंदरीतच ग्रामस्थ एकत्रित आलेत आणि आक्रमक झालेत. धन्यवाद, आपण ही सविस्तर अपडेट दिली. आपल्याकडून वेळोवेळी या घटनेची प्रत्येक अपडेट घेत राहा. यानंतर वळूया टॉप 50 कडे. घेऊयात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. राज्य परिवहन महामंडळात 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाडेतत्वावरती बस घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून सरकारला अंधारात ठेवून निर्णय बसेस भाडेतत्वावरती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेशही दिलेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आज 1 जानेवारीपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त झालाय. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. जळगावच्या सराफ बाजारात 2024च्या वर्षात सोनं आणि चांदीच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात सोन्याचे दर हे तब्बल 25,000 वाढलेत, तर चांदीचे दर हे 30,000 वाढल्याचंही पाहायला मिळालं. 31 म्हटलं की पार्ट्या मद्यपान करण्याकडेच अनेकांचा कल असतो. परंतु 31च्या रात्री दारू नको तर दूध प्या आणि सुदृढ व्हा असा संदेश देत अंबरनाथमध्ये पोलिसांनी चक्क दूध वाटप केलंय. अंबरनाथ पश्चिमेच्या विमको नाका परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमचं चॅट कोणीतरी वाचतंय हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा एक मेसेज सुद्धा आता व्हायरल होतोय. बरेच लोक व्हॉट्सअप वापरतात आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आहे. त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलंय? खरंच तुमचे चॅट वाचल्या जात आहेत का? पाहूयात काय सांगतोय हा रिपोर्ट. तुमचे व्हॉट्सअप मेसेज कुणीतरी वाचतंय. कुणीतरी गुपचूप मेसेज वाचत असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मेसेज कोण वाचतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? एवढं धाडस कुणाचं होतंय की जो तुमचा मेसेज चोरून वाचतोय? याचा शोध घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केलाय. तुमचं व्हॉट्सअप कोण वाचतंय? तुमच्या व्हॉट्सअपवर कुणाची नजर? व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? या व्हायरल मेसेजमुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. कारण देशात फोन असलेले जवळपास 80% लोक व्हॉट्सअप वापरतात. अनेक लोक चॅटिंग करतात. काहींचे पर्सनल चॅट असतात. मात्र तेही कुणी वाचले तर अनेक वाद निर्माण होऊ शकतात. तसंच गुन्हेगारीही वाढू शकते. मात्र हे खरं आहे का? असं शक्य आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. तुमच्या व्हॉट्सअपचे मेसेज कॉलचा रेकॉर्ड सहज उपलब्ध होतोय. सरकारनं त्यासाठी नवीन नियम लागू केलेत. त्यामुळे व्हॉट्सअपचे मेसेज वाचता येतात.
या मेसेजची आम्ही पडताळणी केली, मात्र सरकारनं असे कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत. सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. लोकांना घाबरवण्यासाठी चुकीचे मेसेज केले जात असल्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. तुमचे मेसेज कुणीही सहज वाचू शकत नाही. सरकारनं असे नवीन नियम बनवलेले नाहीत. सरकार तुमचे व्हॉट्सअप मेसेज वाचत नाही. चुकीचा मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातीये. असे मेसेज कुणालाही वाचता येत नाहीत. एखादा गुन्हा झाला असेल तर कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅटची माहिती हवी असल्यास पोलिसांमार्फत ती मिळवली जाते. त्यामुळे आमच्या पडताळणीत तुमचे मेसेज कुणीतरी वाचतंय हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.